संगमनेर विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या कायदेशीर लढाईत मोठी घडामोड घडली। आमदार अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका फेटाळण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्या निवडणुकीविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयानंतर अमोल खताळ यांनी न्यायपालिकेवर विश्वास व्यक्त करत विरोधकांवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला। भावी मुख्यमंत्र्यांना पुन्हा स्वप्न पडायला लागली आहेत, असा टोला त्यांनी लगावला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संगमनेरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे। पण नेमकं सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला? प्रतिज्ञापत्रातील वाद काय आहे? अमोल खताळांनी बाळासाहेब थोरातांवर कोणते आरोप केले आणि या न्यायालयीन लढाईचा संगमनेरच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालयाने नेमका कोणता निर्णय दिला? संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाने बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका सुनावणीस पात्र असल्याचं स्पष्ट केलं होतं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने अमोल खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली। त्यामुळे आता निवडणूक याचिकेवर उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार असून प्रकरणाचा अंतिम निर्णय तिथेच होणार आहे। या निर्णयामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। मुद्दा क्रमांक 2, प्रतिज्ञापत्रातील वाद नेमका काय आहे? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अमोल खताळ यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिलं आहे। निवडणूक अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात काही महत्त्वाची माहिती लपवण्यात आली किंवा अपूर्ण माहिती देण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे। विशेषतः उत्पन्नाचे स्रोत, सरकारी थकबाकी आणि व्यावसायिक भागीदारीशी संबंधित माहिती पूर्णपणे जाहीर करण्यात आली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे। या आरोपांमुळेच निवडणुकीची वैधता न्यायालयात तपासली जाणार आहे। मुद्दा क्रमांक 3, निर्णयानंतर अमोल खताळांनी काय भूमिका घेतली? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अमोल खताळ यांनी न्यायपालिकेवरील पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं। न्यायालयीन प्रक्रियेचा आपण आदर करतो आणि अखेर सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संगमनेरच्या जनतेने दिलेला कौल आपल्यासोबत असल्यामुळे कोणतीही भीती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। न्यायालयीन लढाई आपण कायदेशीर मार्गानेच लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुद्दा क्रमांक 4, बाळासाहेब थोरातांवर नाव न घेता जोरदार घणाघात। अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता थेट राजकीय टोलेबाजी केली। भावी मुख्यमंत्र्यांना पुन्हा स्वप्न पडायला लागली आहेत। तुम्हाला 40 वर्षे सत्ता मिळाली, पण 42 वर्षांच्या तरुणाने तुमचा पराभव केला। तुम्ही आमदार होता तेव्हा मी फक्त 2 वर्षांचा होतो। नियतीने आणि जनतेने तुमचा पराभव केला आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुद्दा क्रमांक 5, माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत। अमोल खताळ यांनी विरोधकांवर आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की जनतेने दिलेला पराभव अजूनही काही नेत्यांना स्वीकारता आलेला नाही। त्यामुळेच न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र संगमनेरची जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्यामुळे कोणतीही चिंता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हा संघर्ष राजकीय नसून सत्य आणि जनतेच्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुद्दा क्रमांक 6, विकास कामांचाही घेतला आढावा। राजकीय टीकेसोबतच अमोल खताळ यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांचाही उल्लेख केला। त्यांनी सांगितलं की विधानसभेत सातत्याने तुकडेबंदीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे राज्यातील लाखो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे।
तळेगाव परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी भोजापूर धरण, सिंचन योजना आणि कालव्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. कवठे मलकापूर परिसरात MIDCची उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच व्हावा यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 7. समाधान शिबिरात मोठा प्रतिसाद. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराला संगमनेर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला. या शिबिरात सुमारे 10,000 नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. यामध्ये 1,797 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. 380 सातबारा उतार्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. 4,500 डिजिटल सातबारे वितरित करण्यात आले. 1,700 महसूल प्रमाणपत्रे देण्यात आली आणि एक खिडकी योजनेअंतर्गत 1,070 अर्जांचा निपटारा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मुद्दा क्रमांक 8. पुढे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका फेटाळल्यानंतर आता संपूर्ण लक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील सुनावणीकडे लागलं आहे. न्यायालयात दोन्ही बाजू आपापली बाजू मांडतील आणि पुराव्यांच्या आधारे अंतिम निर्णय दिला जाईल. या निर्णयाचा परिणाम केवळ एका न्यायालयीन प्रकरणापुरता मर्यादित राहणार नाही, तर संगमनेरच्या राजकारणावरही त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणातील प्रत्येक घडामोड महत्त्वाची ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाने अमोल खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळल्यामुळे निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरी गोष्ट, निर्णयानंतर अमोल खताळ यांनी न्यायपालिकेवर विश्वास व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार राजकीय टीका केली. तिसरी गोष्ट, आता या प्रकरणाचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयात होणार असून त्याकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमोल खताळ यांनी केलेला पलटवार योग्य होता का? आणि या न्यायालयीन लढाईचा संगमनेरच्या राजकारणावर काय परिणाम होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.